शिवसेनेनं 2018ची घटना निवडणूक आयोगाकडे सादर न केल्याचा ठपका विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निकालावेळी ठेवला होता। त्याचं खंडन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलं। आपल्या पक्षाने वेळोवेळी म्हणजे 2013, 2018 आणि नंतरही घटनेची प्रत ही आयोगाकडे सोपवली असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय। माझा कट्ट्यावर बोलताना त्यांनी ही बाब अधोरेखित करून दाखवली आणि त्याकरता त्यांच्याकडे असलेली पोचपावतीची प्रतही एबीपी माझाला दाखवली। यामध्ये निवडणूक आयोगाच्या संबंधित विभागाची सही आणि शिक्का असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याच आधारे आपण सुप्रीम कोर्टात लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पक्षाच्या ज्या घटनेच्या आधारे आपल्याला निर्णय द्यायचा आहे त्या घटनेची प्रतच ठाकरेंनी सादर केल्याचा ठपका विधानसभा अध्यक्षांनी ठेवला होता। त्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना हे दावे केले आहेत। ही केस आणि त्याच्याबद्दलचं जे काही जजमेंट आपण म्हणू जे दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये सगळे ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स केली गेली किंवा मान्य केली किंवा मांडली गेली, तर त्याच्यामधून असं लक्षात आलं की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, तसंच 1999ची घटना जी शिवसेनेनं बदलली ती 2018 मध्ये निवडणूक आयोगाकडे तोपर्यंत सादर न करून दुसरा धोंडा आपल्या पायावर मारून घेतला। म्हणजे याला शिवसेनेमधली बेफिकिरी म्हणणार का, त्याच्याबद्दल बेजबाबदारी म्हणणार का, निष्काळजीपणा म्हणणार? या सगळ्या गोष्टी आम्ही आता चॅलेंज केल्या आहेत निवडणूक आयोगाच्या। जे कालच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की 2018ची घटना आमच्याकडे आलेलीच नाहीये, मी खास आपल्या माहितीसाठी आणलेली आहे। ही 2018ची घटना आहे। ही निवडणूक याच्याबद्दल असं चॅलेंज केले की जर तुमच्याकडे अशी घटना आहे तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तेच म्हणूनच आपल्या समोर आलो ना। ही 2018ची घटना आहे, त्याच्यावरती 2018च्या घटनेची त्यांच्याकडे पोचपावती आहे। ही 2000 निवडणूक आयोगाची, ही निवडणूक आयोगाला दिलेली आमच्या पक्षाची घटना आहे। प्रतिनिधी सभा त्याच्याबरोबर जोडलेली घटना आणि ही 2013ची आहे। अच्छा, तुम्ही 13 मध्ये देखील बघा, 2099 ते 2013 ही ते म्हणतात आमच्याकडे आहे। 2013 ते 2018 मी आपल्याकडे दिली, 2018 ते 2022 मी आपल्याकडे दिली। नाही, हे सगळं आता सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आहे, त्यावेळेला ही सगळी कागदपत्र जातील। आमचं म्हणणं असं आहे की बेबंदशाही किती आहे, म्हणजे दिलेली घटना रेकॉर्ड वरती आहे ती जर मान्य करत नसतील तर किती दबावाखाली ह्या सगळ्या यंत्रणा काम करतायत। यानंतर आता आपण बघूयात सकाळी 7च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा।